चॅनलमध्ये पुन्हा एकदा प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज इशू गायकाला चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी सुंदरसा मन्ना देवाचा घेऊन आलो आहे. स्तोत्रसहिता याचा 110 वाद्य आणि त्याच्या देवाच्या वचनामध्ये सांगितलं का तुम्ही देवाकडे मागा म्हणजे तुम्हाला केली जाईल. आणि देवाचं वचन सांगतं ज्या वेळेस तुम्ही मागताल त्याच्या वेळेस देवाचं महान आणि मोठं कार्य होईल. तो देव आज देखील या ठिकाणी करणार आहे आणि तो देव महान आहे. प्लीज विशुद्धा सागर चॅनल सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव करा. पुन्हा एकदा प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी देवाचं म्हणणं घेऊन आलो. स्तोत्रसहिता 110 मी वचन वाचतो. देवराजाला राज्य देतो. माझा प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे वडील तुझे पदसम करेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. व परमेश्वराने तुला वेल वेल सियोनाच्या पुढे नेईल. व तो म्हणतो, तू आपल्या शत्रूवर प्रभुत्व कर व तुझ्या पराक्रमाशी दिवशी तुझ्या लोकास संतोषाने पुढे होतील. व पवित्र मंडळीत झालेल्या तुझा तू पहाटे दैवारासारखा व परमेश्वराच्या शब्दासारखा व्हायला आहे. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं प्रियजनांनो, परमेश्वर माझा प्रभू म्हणतो की तुझे वैरी तुझे पदसम करीपर्यंत तुझ्याकडे बस. म्हणजे परमेश्वर वचन सांगतं की जेव्हा तुमचे शत्रू सैतान याला उजवीकडे बसवण्या अगोदर आणि त्याला झुकवण्या अगोदर तुम्ही काय करूया, परमेश्वर माझा प्रभू म्हणतो तुझे वैरी पदसम करणेपर्यंत उजवीकडे बस. म्हणजे परमेश्वराच्या चरणी बस, प्रार्थना कर, उपास कर आणि देवाला धन्यवाद दे की जेणेकरून तुझा शत्रू सैतान याच्यावर तू विजय होशील आणि तू विजय होऊन देवाचा गौरव करशील. कारण की विजयशाली ख्रिस्त हा सदैव विजयी आहे आणि तो आज देखील विजय करणारा परमेश्वर, तो युगानुयुग एकसारखा. मनुष्य बदलतो प्रियजनांनो, पण त्याचं कार्य, त्याचा चमत्कार कधीही बदलत नाही. तो काल आज युगानुयुग एकसारखा आहे. म्हणून तुमचे वैरी मनुष्य नाही आहे. म्हणून तर बायबलचं वचन सांगतोय, प्रेस करायचं नाही, तुमचं झगडणं रक्त माणसाशी नव्हतं, आकाशात फिरणाऱ्या दुरात्म्यांसंग. आणि ज्यावेळेस तुम्ही ती लढाई लढता आत्मिक लढाईमध्ये, तुम्हाला देवाचं वचन हे तुमचं धार आहे. वचनाची दुधारी तलवार ही तुमची धार आहे आणि दुधारी तलवार धार उपास आणि प्रार्थना. ज्यावेळेस वचन, उपास आणि प्रार्थना तुम्ही करता त्यावेळेस सैतानाचे बंधनं तुटले जाते. म्हणून परमेश्वर तुमचा सैतान हा शत्रू तुमच्या हाती करणार आहे. त्यापर्यंत तुम्ही देवाच्या चरणी राहा आणि देवाची उपासना करा. मी प्रार्थना करू तुमच्यासाठी. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. कॅन्सर निक इश्यूज, थायरॉइड निक इश्यूज, ब्लड प्रेशर, शुगरच्या निक इश्यूज, सैतानी बंधनातून मोकळे व्हायचे असणार, सैतानी दुरात्म्याची शक्ती निक इश्यूच्या असणार. जेवढे ऑनलाईन बघतात त्यांना इशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा घर रसीव, डोकं बरं, छाती बरं, कंबर बरी